नमस्कार. मुरंबा मालिकेत आपण पाहत आहोत. जान्हवी ही जेवणाची टेस्ट करून पाहत असते. ते खाल्ल्यानंतर तिला तर आठवतं, ही तर रमाच्या हातची टेस्ट. आमच्या घरी रमाच अशा प्रकारचे स्वयंपाक बनवायची. तेव्हा आजी बनवून आलेली रमा विषय टाळते आणि पुढे निघते. ती रमा हाक मारते, तितक्या समोरून रेवा येते. का तू रमाचं नाव घेते? तर ती बोलते, अगं मला सवय लागली किचनमध्ये आल्यावर रमाचं नाव घेण्याची. आणि आजीबाईला रेवा सांगते, हे सगळं ताट वगैरे घ्या आणि हॉलमध्ये पाहुण्यांना द्या. पण तुम्हाला जमेल ना? तेव्हा ती म्हणते, हो जमेल ना. एका हातात काठी आणि एका हातात ट्रे घेईन मी. आणि ते घेत निघत असतानाच रेवाला तिचा बदला घेत असतो. ती काठी अडकवते आणि म्हातारीला पाडण्याचा प्रयत्न करते. जान्हवी ते पटकन सावरते. मग रेवा म्हणते, मी कुठलाही हिशोब बाकी ठेवत नाही. तुम्ही माझ्या पायावर काठी ठेवली म्हणून मी तुम्हाला पाडण्याचा प्रयत्न केला. तितक्यात अक्षयला खूप राग आलेला आहे. अक्षयही तिथे म्हातारा बनून आलेला आहे रमाला घेऊन जाण्यासाठी. आणि रेवा सांगत असते, नशीब समजा, मी फक्त तुम्हाला पाडण्याचाच प्रयत्न केला. मी बदला घेतेच, कधीच कुणाला सोडत नाही मी. तितक्यात म्हाताऱ्याचा आवाज येतो, ए म्हातारी कुठे आहे? रमा खूप घाबरते. रमाने आता अक्षयला पाहिलेलं आहे आणि ती त्याला पुढे जाऊन म्हणते, प्लीज इथे आरडाओरडा करू नका ना. तेव्हा अक्षय म्हणतो, चल ग आपल्या घरी, असं मोठ्या माणसांच्या घरी कामाला यायचं नाही. पण रमा म्हणते, थांबा माझ्या कामाचे पैसे घेऊया मग जाऊया. अक्षय पुन्हा चिडतो आणि म्हणतो, इथून पुढे श्रीमंत घरातल्या लोकांच्या घरी कामाला यायचं नाही, मला आवडत नाही, तुला माहिती आहे ना. मग आजी चिडते. आजी म्हणते, तुमच्यासारख्या झोपडपट्टीतल्या लोकांना आम्ही कधी काम देत नाही, दिलं की तुमचे असे नाटकं असतात, म्हणून मला गरीब लोक आवडत नाही. तेव्हा आजी नाही नाही ते बोलू लागते. अक्षय पण चिडतो. अक्षय म्हणतो, जर तुमच्या घरामध्ये आमच्यासारखे झोपडपट्टीतले लोक आले नाही, तुमची कामं केली नाही, तर तुम्हाला खायलाही भेटणार नाही. हे ऐशोआराम जे तुम्ही भोगताय ना, ते गरीब लोकांमुळेच. तुमच्या घरातलं पाईप, नळ काहीही दुरुस्त करायचं असलं तर आमच्यासारख्या झोपडपट्टीतल्या लोकांनाच बोलावं लागतं. ते जर आले नाही तर तुमच्या घरात लाईटही लागणार नाही आणि बल्बही जळणार नाही. आमच्या उपकारांमुळेच तुम्ही आज मोठे झाला आहात. असं म्हणून तो रागारागाने पैसेही घेत नाही आणि निघून जाण्यासाठी रमाचा हात खेचत खेचत बाहेर जातो. इकडे जान्हवीला कळलेलं आहे हे रमा अक्षय आहे. तिला खूप काळजी वाटत आहे. ती त्यांच्या मागे जाते. रमाला हाक मारते. रमा तिला कडकडून मिठी मारते. तिला भेटल्यानंतर जान्हवीला खूप छान वाटत असतं. पण म्हातारा म्हणत असतो, इथे कुणालाही भेटायचं नाही, कोणाशी काहीही बोलायचं नाही आणि काहीही पैसे वगैरे घ्यायचे नाही, चल घरी. रमा समजवत असते, आपल्याला खूप गरज आहे. पण तिला म्हणतो, अजिबात कोणाचे पैसे घ्यायचे नाही. अक्षयला जान्हवी समजून सांगत असते, तिने खूप कष्ट केले दिवसभर, त्याचंच फळ तिला देत आहेत. हे पैसे तिच्या कामाचेच आहे, घेऊ द्या ना भाऊजी. पण अक्षय काही केल्या ऐकायला तयार नाही. तुमच्या घरातला एकही रुपया नको. आणि रमाला सांगतो, रमा इथल्या एकही रुपयाला हात लावायचं नाही, चल निघूया. तिला खेचत खेचतच तो हाताला पकडत घेऊन जातो. जान्हवी खूप प्रयत्न करत असते मदत करण्याची, पण दोघंही काही ऐकत नाही, निघून जातात. तितक्यात तिथे दादा येतात. दादाही विचारते, हे रमाक्षय होते? मग जान्हवी म्हणते, तुम्ही मोठे भाऊ आहे ना, तुम्ही त्यांची मदत करायला पाहिजे. आता ते खूप संकटात आहे, आपल्याला काहीही करून त्यांची हेल्प करायला हवी. घरी पोचल्यानंतर रमा समजवत असते, मी केलेल्या कामाचे पैसे मला घेऊ दिले असते, आता आपण घरमालकाला दिले असते. पण अक्षय एकही शब्द बोलत नाही, गपचूप ऐकत असतो. रमा म्हणते, आपण जर हे घर सोडलं तर पुन्हा रस्त्यावरती येऊ. अक्षय म्हणतो, मला रस्त्यावर आलेलं चालेल, पण त्या घरातला हरामाचा 2 नंबरचा पैसा मी घेणार नाही आणि त्याची मदतही घेणार नाही. रमा खूप समजवत असते, आपण घ्यायला हवे होते, आता घरमालक आले तर काय द्यायचं. तितक्यात घरमालक तिथे येऊन पोचतात. बघा, बोलता बोलता 4 दिवस झाले, आता माझे पैसे लवकरात लवकर द्या, नाही तर आपलं सामान वगैरे उचलायचं आणि इथून निघायचं. तेव्हा रमा म्हणते, आमच्याकडे काही सामान नाही. मग म्हणतो, अरे वा, पॅकिंगलाही तुम्हाला वेळ लागणार नाही, अशा आले असे निघून जा पटपट. पण रमा समजवत असते, काका आम्हाला थोडा वेळ द्या, आम्ही काही करून तुमचे पैसे घेऊन येऊ. पण तो ऐकत नाही. तितक्यात तिथे शेजारचे एक काका येतात. ते ॲडव्हान्स 15,000 रुपये देतात. आता अक्षयला प्रश्न पडला, हे कोण आणि हे का मदत करत आहे. तेव्हा अक्षय म्हणत असतो, काका आम्ही तुमचे पैसे घेऊ नाही शकणार, का देता आहेत तुम्ही आम्हाला. तेव्हा ते काका म्हणतात, हे पैसे घ्या आणि तुम्ही निघा. असं म्हणत ते घरमालकाला काढून देतात. घरमालक म्हणतो, पुढच्या महिन्याचे पैसे लवकर तयार करून ठेवा. काका सांगतात, माझी एक गाडी आहे, ती तुम्ही चालवायला घ्या, स्वयंपाक बनवा छान, तिथे तुमच्या बायगुणाने तिथे कामधंदा वाढू द्या, माझी इच्छा आहे तुम्ही ते काम करावं. मग अक्षय ते काम करायला तयार होतो. त्या कामाचे ॲडव्हान्स पैसे काकांनी त्यांना दिले. इकडे
रमा अक्षयला शोधायला जान्हवी आणि दादा आले. ती म्हणते कसल्या परिस्थितीत राहता हे. तेव्हा दादा म्हणता असे भरपूर लोक आहे ज्यांच्याकडे माणुसकी आहे जे इथे राहतात. आपल्यासारखे श्रीमंत लोक ज्यांना माणुसकीच नाही ते मोठ्या घरात राहतात. आणि रमा अक्षय खूप स्वाभिमानी आहे. आपण दिलेली मदत ती इतक्या सहजासहजी घेणार नाही. जान्हवी म्हणत असते चल आपण त्यांना आज जाऊन भेटूया. पण दादा म्हणतो नाही, आपण जर त्यांना भेटलो तर त्यांचा स्वाभिमान दुखवेल, आपण त्यांच्याकडे जायलाच नको. रात्री अक्षयला खूप वाईट वाटत असतं. कसली वेळ आली, कसली भिकारड्यासारखं आपण याच्या त्याच्याकडे वस्तू मागत आहे, कपडे मागत आहे, मोबाईल आपल्याला लोक गरीब म्हणून देत आहेत. अक्षयला ह्या गोष्टीचं खूप वाईट वाटत असतं. तो रमाला म्हणतोय मला आता जगण्याची इच्छाच राहिलेली नाही, असं वाटतं मरून जावं. तुला सांगितलं होतं त्या घरी जाऊ नको, आपण वचन दिलेलं आहे त्या घरात 1,00,000 कमवल्याशिवाय जायचं नाही, मग तू का त्यांच्या घरी पाय ठेवला. तेव्हा पुन्हा रमा समजवण्याचा प्रयत्न करत असते. पण अक्षयला खूप वाईट वाटलेलं आहे. पुढे काय होणार पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटूया. धन्यवाद.